नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस अकॅडमीमध्ये ऑनलाईन लेक्चर्समध्ये 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. ओके, काल आपण इंट्रोडक्शन लेक्चर्स पाहिलेलं आहे. त्यानंतर सरांनी फिजिक्सचं लेक्चर घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये बरीच इन्फॉर्मेशन सरांनी पण दिलेली होती. आज आपण मॅथमॅटिक्स रिलेटेड थोडे पार्ट किंवा थोडा पार्ट आपण स्टडी करणार आहोत. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तर पाहिलात तर मॅथमॅटिक्सला घाबरणारे विद्यार्थी हे भरपूर आहेत. पहा, जर टॅली केलात 10th स्टँडर्ड असू दे, 9th स्टँडर्ड असू दे, ओके, मॅथ्सची मनात असणारी भीती ही सगळ्यात वाईट आणि जर पाहिलं सगळ्यात वाईट काय असणार इथं मॅथ्सची भीती आहे. पहा, ओके, मॅथमॅटिक्ससारखा सोपा सब्जेक्ट कुठलाही नाही आहे. का तर ह्याच्यामध्ये पाठांतर किंवा हा पाठ हा कुठलाही नाही आहे. पहा, ओके, किंवा एखादा पॅराग्राफ फॉर एक्झाम्पल जसं एखादं मराठी असू दे किंवा इंग्लिश. आता 10वीपर्यंत तुम्ही सगळा पाठ स्टडी केलेला आहात. ओके, पेपर्स दिलेला आहात, मराठी असू दे, इंग्लिश असू दे किंवा विज्ञान असू दे. विज्ञानामध्ये तुम्ही 3 पार्ट स्टडी केलात, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र. ओके, तो जो काय पार्ट होता तोच पार्ट आपण 11th स्टँडर्डला 3 पार्ट्समध्ये स्टडी करतोय. पहा, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. ओके, 10वीपर्यंत जो काय पार्ट होता तो तुमचा एकाच पुस्तकामध्ये एकाच सब्जेक्टमध्ये आपण हे 3 पार्ट स्टडी करत होतो. तोच 11वीला आल्यानंतर काय केलेलं आहे, हे 3 पार्ट्स जो 9वी आणि 10वीला आपण एका पुस्तकामध्ये स्टडी केलेला होता तो एक सब्जेक्ट ह्या नावाखाली आपण स्टडी करणार आहे. ओके, त्याचबरोबर 9th आणि 10th आपण बीजगणित आणि भूमिती, अल्जेब्रा आणि जॉमेट्री हे 2 पार्ट स्टडी केलेले होते. पहा, ओके, 8वीपर्यंत जर पार्ट पाहिला तर गणिताचं सुद्धा किंवा मॅथमॅटिक्स सुद्धा एकच पुस्तक होतं. 5वी, 6वी, 7वी आणि 8वी. 9वीला आल्यानंतर ओके तर 2 पुस्तकामध्ये रूपांतर झालेलं आहे, अल्जेब्रा आणि जॉमेट्री. ओके, तर ह्याच्यामध्ये जो काय पार्ट आहे सेम पार्ट आपण 11वीला सुद्धा स्टडी करणार आहे. आता मला सांगा, बीजगणित त्यालाच काय म्हणतो आपण, अल्जेब्रा. ओके, ह्याच्यामध्ये काय काय स्टडी केलं आपण, लॉज होते, त्याचबरोबर घातांकाचे नियम, रूल्स ऑफ द इंडायसेस, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा काही पार्ट होता. ओके, आता ह्या सगळ्या पार्टमध्ये जर पाहिलात तर पाठांतर किंवा रट्टा मारणे असा हा कुठला पार्ट होता का सांगा पाहू. ओके, का असे काही विद्यार्थी आहेत की मी एखादं एक्झाम्पल घेतलेलं आहे, ते पूर्ण पाठ केलं आणि मी आहे तसं उतरून आलेलो आहे. ओके, कारण मॅथमॅटिक्समध्ये सगळ्यात पार्ट महत्त्वाचा येतो तो पाठांतराचा पार्ट म्हणजे स्टँडर्ड फॉर्म्युलीज. जर फॉर्म्युलीज जर तुमची कमांड असेल तर कुठलंही एक्झाम्पल असू दे आपण इझिली काय करू शकतो, इथं सोडवू शकतो किंवा इझिली त्याचं आकलन करू शकतो. पहा, ओके, तर आता मी तोच पार्ट इथं पुढे घेऊन मी आज थोडंसं त्या संदर्भात तुमच्याशी मी बोलणार आहे. ओके, तर आता आपण घातांकाचे नियम जो पार्ट आपण स्टडी करणार आहे, घातांकाचे नियम, रूल्स ऑफ द इंडायसेस. ओके, 6वी 7वीला आपण हा सगळा पार्ट स्टडी केलेला आहे. 6वी 7वीला आपण हा सगळा पार्ट स्टडी केलेला आहे. तोच पार्ट आपण आता इथं काय करतोय, आपण थोडीशी रिवाइज मटेरियलमध्ये मी यूज करणार आहे. ओके, घातांकाचे जे नियम आहेत हे आपण 6वी 7वी पण स्टडी केलेले आहेत. घातांक कशाला म्हणतो आपण, जर फॉर एक्झाम्पल मी बोर्डवर एक पार्ट लिहितोय. पहा, ए रेस्ट टूचा अर्थ काय आपला इंग्लिशचा घात, एचा एमावा घात, त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, ए रेस्ट टू एम असा उल्लेख केलेला आहे. पहा आपण. ओके, आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर एमला काय म्हणतो आपण, तसंच एला काय म्हणायचं आहे, बोला पाहू. एमला काय म्हणतो आपण, कधी यूज केलंय का. पहा, एमला आपण काय रेफर करणार आहात, इथं इंडेक्स म्हणतो त्याला आपण, काय म्हणतो आपण त्याला इंडेक्स म्हणतो. पहा, ओके, आणि एला काय म्हणतो आपण, बेस. जसं आपण मराठीत म्हणतो एचा एमावा घात, तेच काय झाला, ए हा काय झाला तुमचा इथं बेस आणि एम काय झाला त्याचा इंडेक्स, त्यालाच आपण घातांक म्हणतो. पहा, आपण त्यालाच काय म्हणतो आपण, घातांक. ओके, हे जे काही नियम्स आहेत, जे काही नियम्स आहेत हे आपण 6वी 7वी पण स्टडी केलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल सर 6वी 7वीचा 11वी 12वी काय महत्त्वाचं आहे. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, आपण पाडेपाठ केलेत, कधी पाठ केले, 1ली 2री 3री. ओके, मला सांगा, जो पाठ आपण 1ली 2री 2 2 जार 2 गुणिले 2 2 2 जार व्हॅल्यू 4 2 1 जार व्हॅल्यू किती असणार इथं 2. जे आपण 1ली 2रीला यूज केलेलं आहे ते 10वीला यूज केला का नाही सांगा पाहू. ह्याचा अर्थ एक लक्षात घ्या, जसं पुढं जाल तसं पाठींचा पाठ घेऊन आपण काय करायचं, आपल्याला पुढं जावं लागतं. ओके, मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा सेम पार्ट आहे. जरी 2 2 जार 1 2 1 जार 2 2 2 जार 4 जे काही कन्सेप्ट्स आहेत, जे काय पाडे आपण पाठ केलेले ते ॲज इट इज तुम्हाला 9वी 10वी, किंवा मी असं नाही म्हणत की 9वी 10वी पुरतंच उपयोगाचं आहे, 11वी 12वीसाठीच उपयोगाचं आहे. लाईफ लॉंग मॅथमॅटिक्समध्ये जिथे तुम्ही मॅथ्स यूज कराल, लाईफ लॉंग करिअरमध्ये जिथे तुम्ही मॅथ्स यूज कराल तिथे तुम्हाला हे सगळे बेसिक फॉर्म्युलेस हे लागणार आहेत. पहा,
ओके, त्यामुळे ह्याला काय म्हणतो आपण बेसिक फंडामेंटल फॉर्म्युलेज. बेसिक फंडामेंटल फॉर्म्युलेज त्याच्यामध्ये इन्क्लूड काय काय असणार आहे, रूल्स ऑफ द इंडायसेस बऱ्याच ठिकाणी तुम्हाला यूज करायचं आहे. फक्त मॅथ्ससाठी लागणार असं नाही आहे, फिजिक्समध्ये काही ठिकाणी लागणार आहे, केमिस्ट्रीमध्ये काही ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. ओके, त्याचबरोबर लॉगॅरिथमचे रूल्स. ओके, हा पार्ट थोडासा तुमच्यासाठी नवीन आहे. लॉगॅरिथमचे रूल्स ओल्ड सिलेबसमध्ये लॉगॅरिथम हा टॉपिक सेक्शन 2 मधला सेकंड टॉपिक होता. सेक्शन 2 मधला सेकंड टॉपिक तो वगळलेला आहे, परंतु त्याची इन्फॉर्मेशन किंवा तो पार्ट हा जो आहे हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ओके, नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरला मी लॉगॅरिथमचे प्रकार, त्याचे लॉज काय आहेत, त्याचे नियम कुठले आहेत, हे सगळं पार्ट आपण वन बाय वन स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे. ओके, त्यानंतर लागणार होता तो ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा पार्ट, त्याला काय म्हणतो आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरे. ओके, जी मुलं जास्त कॉन्फिडंटली काय करू शकतात, घाबरतात किंवा मॅथ्सची भीती जी वाटते ही ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमुळे लागते पहा. ओके, आणि तो पार्ट एकदम इझिली कसा शिकायचा आहे, ते फॉर्म्युलेज कसे पाठ करायचे आहेत, त्या फॉर्म्युलेज ॲप्लिकेशन कसं यूज करायचं आहे, स्टेप बाय स्टेप आपल्याला 11वीला शिकायचं आहे. कारण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनवर आधारित तुमचं 12वीचं हे निम्म वर्ष किंवा 12वी पूर्ण अवलंबून असणार आहे पहा. ओके, सेम पार्टमध्ये मी आता इथं रूल्स मी अप्लाय करणार आहे. थोडंसं आता मी बोर्डवर येणार आहे पहा. आपण जो पार्ट यूज करतोय रूल्स ऑफ द इंडायसेस, घातांकाचे नियम. ओके, मी A⁴ पार्ट मी रेफर केलेला आहे. A⁴, एचा एमावा घात. ओके, एमला काय म्हणतो आपण इंडेक्स, त्यालाच मराठीत काय म्हणतो आपण घात म्हणतो पहा. त्याला काय म्हणतो आपण घात म्हणतो पहा आपण. ओके, आणि एला काय म्हणतो आपण बेस, त्यालाच काय म्हणतो आपण पाया, त्यालाच मराठीत काय म्हणतो आपण पाया. एचा एमावा घात म्हणजे काय झालं A⁴ झालं. हे झाले बेसिक कन्सेप्ट ऑफ द इंडायसेस. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्ही वन बाय वन 10 फॉर्म्युलेज आहेत पहा. किती फॉर्म्युलेज आहेत एकूण 10 फॉर्म्युलेज. ह्या 10 फॉर्म्युलेजचं फक्त रिवाइज लेक्चर मी अप्लाय करणार आहे. ओके, आता पहिला रिझल्ट मी रेफर करणार आहे इथं A⁴ रेस्ट टू एन किंवा A⁴ मल्टिपल विथ A⁴ मल्टिपल A⁴n. ओके, रूल काय सांगतो पहा, जो आपण पार्ट रूल्स ऑफ द इंडायसेस किंवा लॉगॅरिथमचा जो काय रूल्स ऑफ द इंडायसेस म्हणजे घातांकाचे नियम जे की मी अप्लाय करणार आहात, त्याच्या रेस्ट टू पॉवर आणि हे जो ए पार्ट असेल हे लिहिणं हे इम्पॉर्टंट आहे. मी असं लिहिलं का AM नंतर AN हा पार्ट वेगळा होतो. AM आणि AN हे मल्टिपलमध्ये अप्लाय होईल. ओके, M हा कंपल्सरी काय लागणार त्याच्या डोक्यावरच पाहिजे. Aच्या डोक्यावर M आणि Aच्या डोक्यावर N. ओके, जर ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर काय दिसतं सांगा बघ, बोला काय दिसतं याच्यामध्ये आपल्याला, ह्या दोन्ही पदांचा, ह्या काय दोन्ही पद किंवा रेफर केलेले आहेत त्या दोघांचा बेस कसा आहे हो, सेम आहे. बेस कशाला म्हणतो आपण, घातांकाच्या खालचा जो काय पार्ट अप्लाय होईल त्याला काय म्हणतो आपण बेस म्हणतो आपण. ओके, एमाच्या खाली कोण आहे ए आहे, एनाच्या खाली कोण आहे ए आहे. ह्या दोघांचा बेस कसा आहे हो इथं सेम आहे. दोघांचा बेस कसा आहे इथं सेम. पण इंडेक्स त्यालाच काय म्हणतो आपण घात, पण इंडेक्स त्यालाच काय म्हणतो आपण घात. कसा आहे हो सांगा भाऊ, वेगवेगळा आहे. पहिल्याचा एम आहे, दुसऱ्याचा एन आहे. ओके, ज्यावेळेस स्टेटमेंट व्यवस्थित ऐका, ज्यावेळेस दोन्ही पदांचा बेस इक्वल असेल आणि इंडेक्स जर वेगवेगळा असेल आणि अल्जेब्रा कुठला पाहिजे आहे मल्टिप्लिकेशन. अल्जेब्रा कुठला पाहिजे आपल्याला मल्टिप्लिकेशन मध्ये जर असेल तर रूल्स ऑफ द इंडायसेसचा वापर करून घातांकाची काय होणार इथं ॲडिशन होणार आहे. A⁴ प्लस n दोघांमध्ये कॉमन काय नाही ए आहे. म्हणजे A⁴ मल्टिप्लिकेशन असेल तर रेफर काय होणार इथं ॲडिशन. मल्टिप्लिकेशन असेल तर ॲडिशन अप्लाय होईल. ओके, मॅथमॅटिक्स आहे लक्षात घ्या. ओके, एक लक्षात घ्या, आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये स्ट्रेट फॉरवर्ड रिझल्ट काही ठिकाणी वापरायचे. ओके, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला रिझल्ट हे उलटे वापरायचे आहेत किंवा त्याचं ॲप्लिकेशन यूज करायचं. तर काय करायचं आपल्याला ॲप्लिकेशन. आणि ॲप्लिकेशन कधी यूज करता येईल, ज्यावेळेस तुम्हाला बेसिक फॉर्म्युला माहीत असेल तर. ओके, स्टेटमेंट काय सांगतं आपल्याला ह्या रूलचा, ज्यावेळेस दोन्ही पदांचा घातांक पाया, दोन्ही टर्मचा पाया जर सेम असेल, दोन्ही टर्मचा जर बेस, पायाला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये बेस, जर इक्वल असेल आणि इंडेक्स म्हणजे काय येणार इथं घात, हा जर वेगवेगळा असेल आणि त्याच्यामध्ये फक्त या दोन गोष्टी चालणार नाही आहेत, अजून काय लागणार आपल्याला त्याच्यामध्ये, आणि त्या दोघांच्या मधला अल्जेब्रा जर मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर रूल्स ऑफ द इंडायसेसचा रिझल्ट काय सांगतो आपल्याला A⁴ जे काय घातांक असतील, जे काय इंडेक्स असतील त्यांचे काय होणार इथं ॲडिशन आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित. हा सिरीज जर मी उलटा लिहिणार आहे, सिन्स
काय काय वेळेस मला रिझल्ट उलटा वापरावा लागतो. फॉर एक्झाम्पल काय लिहितं ए रेज टू एम प्लस एन, ए रेज टू एम प्लस एन एक्झॅक्टली इक्वल टू काय येणार आहे पहा. ओके, इंडायसेसमध्ये जर एखाद्या वेळेस इंडायसेसमध्ये जर एखाद्या दोन टर्म्समध्ये ॲडिशन असेल तर तो स्प्लिट केला जाईल मल्टिपलमध्ये ए रेज टू एम मल्टिपल विथ ए रेज टू एन. कळलं का पहा. ओके, वाईस वर्सा अप्लाय होईल. एखाद्या वेळेस तुम्हाला रिझल्ट स्टेट फॉर्म वापरावा लागेल, काय काय ठिकाणी आपल्याला रिझल्ट हा उलटा सुद्धा वापरावा लागतो. समजलं व्यवस्थित. ओके, हा झाला पहिला रिझल्ट. आता ह्याच्यामध्ये यूज काय केला आपण, मल्टिप्लिकेशन यूज केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो काय यूज केलेला आपण, मल्टिप्लिकेशन. ओके, सेम रिझल्ट मी सेकंड फॉलो करणार आहे. आता इथं सेकंडमध्ये फक्त मल्टिपलच्या अपोजिट काय असणार ते डिव्हिजन आहे. बरोबर आहे का पहा, मल्टिपलच्या अपोजिट डिव्हिजन. जे मल्टिपलमध्ये टर्म्स आहेत तेच मी डिव्हिजनमध्ये रेफर करणार आहे. ए रेज टू एम डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर ए रेज टू एन एक्झॅक्टली इक्वल टू. लक्ष द्या व्यवस्थित. इथं रेफर काय केलेलं आपण, ए रेज टू एम डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर ए रेज टू एन. मल्टिपल मी रिप्लेस कशामध्ये केलेलं आहे, डिव्हिजन फॉर्ममध्ये. ओके, आता मला सांगा जर मल्टिपल असेल तर इंडायसेस काय झालेलं आहे, ॲडिशन. ओके, मल्टिपलचं रूपांतर कशामध्ये केलेलं आहे आपण, डिव्हिजन. मल्टिपल रूपांतर कशामध्ये केलं, डिव्हिजन. ओके, त्यामुळं ॲडिशनचं अपोजिट काय अप्लाय होईल, सबट्रॅक्शन. म्हणजे रिझल्ट काय येणार इथं, ए रेज टू एम मायनस ऑफ एन मध्ये रेफर केला असेल पहा, ए रेज टू एम मायनस ऑफ एन. ओके, आता कंडिशन काय सांगणार आहे पहा. इथं जर तुम्ही पाहिला तर दोघांचा बेस कसा आहे, सेम. ए रेज टू एम डिवाइडेड बाय ए रेज टू एन बेस आर इक्वल. इंडायसेस आर डिफरंट, इंडायसेस आर डिफरंट. प्रत्येक पदाचा प्रत्येक टर्मचा घात हा वेगवेगळा आहे, एम आणि एन. ओके, आणि अजून काय लागणार आपल्याला, ह्या दोघांच्या मधला अल्जेब्रा कुठला आहे, डिव्हिजन फॉर्ममध्ये जर असेल, डिव्हिजन फॉर्ममध्ये जर असेल तर इंडायसेस काय असणार इथं, सबट्रॅक्शन होणार पहा. इंडायसेस काय आपल्याला इथं सबट्रॅक्शन अप्लाय होईल. ओके, कंडिशन रेफर केल्यानंतर काय नाही ते सेम्स काय ना व्हॅल्यू इथं, ए रेज टू एम मायनस ऑफ एन एक्झॅक्टली इक्वल टू. तोच इथं मी उलटा रेफर करणार आहे. कंडिशन अप्लाय होईल, ए रेज टू एम काय नाही व्हॅल्यू इथं, ए रेज टू एम डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर ए रेज टू एन मध्ये रेफर केला जाईल. ओके, कंडिशन काय येणार आहे पहा आता इथं, ए रेज टू एम मायनस ऑफ एन एक्झॅक्टली इक्वल टू काय नाही इथं, ए रेज टू एम डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर ए रेज टू एन. तोच रिझल्ट मी काय केलेला आता उलटा रेफर केलेला आहे पहा. ओके, जर सबट्रॅक्शन असेल तर इंडायसेसमध्ये काय रेफर होणार इथं, डिव्हिजन. जर ॲडिशन असेल, इंडायसेसमध्ये जर ॲडिशन असेल तर टर्म्समध्ये काय आपल्याला मल्टिप्लिकेशन. ओके, हे दोन रिझल्ट्स हे सगळ्यात इम्पॉर्टंट रेफर करता येईल पहा. ओके, आता या दोन रिझल्ट्समध्ये मी रेफर काय केलेला आहे, दोघांचा बेस मी इक्वल केलेला आहे पहा. दोघांचा बेस कसा आहे, दोन्ही टर्म्समध्ये इक्वल आहे. ओके, डिफरंट कशात आहे, इंडायसेसमध्ये डिफरन्स आहे. आता हाच पार्ट मी थोडासा वेगळ्या रीतीने घेणार आहे पहा. ओके, तिसरा आणि चौथा रिझल्ट, तिसरा आणि चौथा रिझल्ट. ओके, आता मी उलट करणार आहे. आता काय करायचं आपल्याला, इथं मी बेस इक्वल ठेवलेला आहे. आता पुढच्या टाइममध्ये काय करणार, इथं मी बेस मी डिफरंट अप्लाय करणार आहे आणि इंडेक्स पहिल्या दोघांमध्ये इंडेक्स डिफरंट आहे. आता इंडेक्स डिफरंटच्या ऐवजी काय करणार, मी रेफर करणार आहे तिथं सेम ठेवायचं आहे. आता म्हणजे आता तिसरा आणि चौथा रिझल्टमध्ये काय करायचं आपल्याला, हा जो काय बेस जो इक्वल आहे तो मी डिफरंटमध्ये अप्लाय करणार आहे आणि जो इंडेक्स हा डिफरंट आहे तो कशामध्ये रेफर करायचा आपल्याला, आता इथं इक्वलमध्ये अप्लाय करायचं आहे पहा. ओके, रूल काय सांगतो पहा, रिझल्ट सेम आहे. रिझल्ट काय असणार इथं, मल्टिपल डिव्हिजनमध्ये एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं रूल्स ऑफ द इंडायसेस आणि त्यालाच काय म्हणतो आपण घातांकाचे जे काही नियम आहे हे नियम फक्त आणि फक्त दोनच अल्जेब्राजमध्ये ॲप्लिकेबल आहे. कुठले दोन अल्जेब्राजमध्ये, मल्टिपल ॲज वेल ॲज डिव्हिजन. गुणाकार आणि भागाकारामध्येच तुम्हाला घातांकाचे नियम वापरता येतात. ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये तुम्हाला घातांकाचे नियम वापरता येत नाहीत किंवा वापरून चालत नाहीत. समजलं व्यवस्थित, ही गोष्ट कंपल्सरी लक्षातच ठेवायची आहे. रूल्स ऑफ द इंडायसेस हे कंपल्सरी कशामध्ये वापरता येतील इथं, मल्टिपल ॲज वेल ॲज डिव्हिजनमध्ये. ओके, ॲडिशन ऑफ सबट्रॅक्शनमध्ये आपल्याला घातांक किंवा रूल्स ऑफ द इंडायसेसचे रिझल्ट्स अप्लाय करता येत नाहीत. ओके, तिसरा रिझल्ट काय सांगतो पहा आपल्याला आता इथं, ए रेज टू एम मल्टिपल विथ बी रेज टू एम, ए रेज टू एम मल्टिपल विथ बी रेज टू एम. ओके, मुद्दाम मी दोन्ही रिझल्ट्स तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेले आहेत. ओके, पहिल्या रिझल्ट्समध्ये काय दिसतं इथं, हे ए आहे म्हणजे काय, त्याला काय म्हणतो आपण बेस. ओके, दोघांचा बेस कसा आहे, सेम होता. दोघांचा बेस कसा आहे, सेम. ओके, मला सांगा आता तिसऱ्या रिझल्टमध्ये पहिल्याचा बेस किती आहे, ए, दुसऱ्याचा बेस किती आहे, बी. मला सांगा ए आणि बी इक्वल आहेत का,
डेफिनेटली नाही आहेत. ए हा वेगळा असणार, बी हा वेगळा असणार आहे. म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये फरक कळाला का पहा. ओके, पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये फरक कळाला का. पहिल्यामध्ये आपण बेस इक्वल ठेवलेला आहे. पहिल्यामध्ये काय केलेलं आहे आपण बेस इक्वल ठेवलेला आहे. तर दुसऱ्यामध्ये आपण हा जो बेस दिसतो हा बेस काय केलेला आहे आपण डिफरंट केलेला आहे पहा. ओके, चला परत मी पहिला रिझल्ट घेतोय पहा. मला सांगा पहिल्यामध्ये दोन्ही टर्मचा इंडेक्स कसा आहे, एम आणि एन. पहिल्यामध्ये दोन्ही टर्मचा इंडेक्स कसा आहे, एम आणि एन. आता तिसऱ्यामध्ये मला सांगा दोघांचा इंडेक्स कसा आहे, एम एम आहे पहा. दोघांचा इंडेक्स कसा आहे इथं सेम आहे पहा. ओके, म्हणजे पहिल्याच्या बरोबर अपोजिट रेफर काय केलेला आपण तिसरा रिझल्ट अप्लाय केलेला आहे. ओके, बेस आर डिफरंट इंडायसेस आर सेम. परत रिपीट करतोय पहा. बेस आर डिफरंट, बेस दोघांचा कसा आहे हा डिफरंट आहे. बट कंडिशन काय आहे, इंडायसेस आर सेम. त्यांचा जो काय घातांक असेल हा कसा आहे तुमचा इथं सेम आहे पहा. ओके, आणि दोघांच्या मधला अल्जेब्रा कुठला आहे, मल्टिप्लिकेशन. हे मात्र साम्य आहे दोघांमध्ये, पहिल्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये. ओके, दोघांच्या मधला अल्जेब्रा कुठला आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये जर असेल तर मी कॉमन काय असणार इथं, दोघांच्या मधला कॉमन कुठला पार्ट आहे, ए बी रेस्ट पॉवर काय रेफर होईल इथं एम. दोन्ही टर्म्स मी एकत्र करणार आहे आणि रेस्ट पॉवर कशामध्ये रेफर करणार आहे मी एम मध्ये रेफर करणार आहे पहा. एम मध्ये रेफर करायचं आहे. समजलं व्यवस्थित. आता तोच रिझन मी उलटा लिहिणार आहे, सेन्स तोच रिझन मला उलटा लिहायचा आहे. ओके, ए बी रेस टू एम एक्झॅक्टली इक्वल टू. ओके, जर दोन टर्म्स असेल आणि त्या दोन्ही टर्म्सचा जर इंडेक्स जर एम असेल तर मला दोन्ही टर्मला एम प्रोव्हाइड करावं लागेल. बरोबर आहे का पहा. अल्जेब्रा कुठला आहे, मल्टिप्लिकेशन. जसं मी मगाशी सांगितलं रूल्स ऑफ द इंडायसेस किंवा घातांकाचे जे काही नियम असतील हे कंपल्सरी कशामध्ये अप्लाय होतात, फक्त आणि फक्त कशामध्ये अप्लाय होणार आहे तिथं मल्टिपल किंवा डिव्हिजन फॉर्ममध्ये रेफर करायचे आहेत. ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये हे रिझल्ट अप्लाय करता येत नाहीत. ओके, ए बी रेस टू एम इज इक्वल काय येणार ते व्हॅल्यू ए रेस टू एम मल्टिपल विथ बी रेस टू एम अप्लाय पहा. दोन्ही टर्म्सना काय करणार मी हा जो एम जो काय इंडेक्स दिलेला आहे तो इंडेक्स काय करतो आपण दोघांना इक्वली काय करणार मी डिस्ट्रीब्यूट करणार आहे पहा. समजलं रिझल्ट व्यवस्थित. ओके, पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये साम्य कळालं का. साम्य काय असणार आहे, एकच साम्य कुठलं मल्टिप्लिकेशन आहे. ओके, पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये डिफरन्स काय काय असणार आहे, इथं बेस इक्वल आहे इंडेक्स डिफरंट आहे. इथं काय दिसतं बेस आर डिफरंट इंडायसेस आर सेम. कळलं का पहा. ओके, त्यामुळे मॅथमॅटिक्सचा अभ्यास मी तुम्हाला कालच्याच लेक्चरला मी क्लिअर केलेलं होतं. मी तुम्हाला फक्त मॅथ्स शिकवणार नाही आहे. ओके, मॅथ्सची जी काय मनात भीती आहे ही जी काही भीती आहे ही भीती आपल्याला दूर करायची आहे आणि दूर करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पाठ अप्लाय होईल कंपॅरिझन. कळलं का पहा. ओके, आपल्याकडे हीच एक मोठी चूक अप्लाय होते. आपण काय करतो घोकंपट्टी करायला जातो. काय हां ए रेस टू एम मल्टिप्लाय ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम प्लस एन. समजून घ्यायचंच नाही. फॉर्म्युला आहे पाठ करायचं, रटायचं, 10 वेळा लिहा 20 वेळा लिहा, लिहून रटायचं नाही तसं अप्लाय करायचं. एक लक्षात घ्या मॅथमॅटिक्स आहे तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड रिझल्ट्स हे 10 ते 15% फक्त वापरायचे आहेत. 10 ते 15% रिझल्ट जो काय स्ट्रेट फॉरवर्ड कशाला म्हणतो आपण, हा जो बेसिक रिझल्ट आहे तो. ओके, ए रेस टू एम मल्टिप्लाय ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम प्लस एन. त्याला काय म्हणतो आपण स्ट्रेट फॉरवर्ड रिझल्ट, सरळ मार्गाने. ओके, एक लक्षात घ्या मॅथमॅटिक्समध्ये फक्त 10 ते 15% रिझल्ट ज्या अशा आहेत की तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड वापरायचे आहेत आणि बाकीचं जो काही पाठ अप्लाय होईल ते तुम्हाला ॲप्लिकेशन यूज करायचं आहे. लक्षात घ्या. ओके, ॲप्लिकेशन म्हणजे काय असणार आहे, ए चेंज केला जाईल, एम चेंज केला जाईल, त्याला काय म्हणतो आपण ॲप्लिकेशन. ओके, खाली आपण सिन्स लिहिलेलं आहे पहा, ए रेस टू एम प्लस एन इज इक्वल टू ए रेस टू एम मल्टिप्लाय ए रेस टू एन. हे कधी पॉसिबल असणार आहे जर तुमचा बेसिक रिझल्ट्सवर कमांड असेल तर. आणि ते रिझल्ट कसे पाठ करायचे तर कंपॅरिझन करायचं आहे. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये कंपॅरिझनमध्ये काय साम्य आहे, दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. पहिल्यामध्ये जर पाहिलं तर काय असणार आहे बेस इक्वल आहे इंडेक्स डिफरंट आहे. तिसऱ्यामध्ये पाहिलं तर काय दिसतं आपल्याला बेस डिफरंट आहे, बेस कसा दोघांचा डिफरंट आहे, इंडेक्स काय तुमचा इक्वल आहे. म्हणजे बरोबर पहिल्याच्या अपोजिट हा तिसरा रिझल्ट आहे. समजलं व्यवस्थित. ओके, आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जो पाठ तुम्हाला काय करायचं कंपल्सरी लक्षातच ठेवायचा आहे तो पाठ म्हणजे अप्लाय होईल इथं ए रेस टू एम ॲडिशन विथ ए रेस टू एन प्लस ऑर मायनस ए रेस टू एन मल्टिपल विथ काय असते बी रेस टू एन एक्झॅक्टली इक्वल टू. ओके, एक लक्षात घ्या गडबडीत न कळत ह्या होणाऱ्या चुका आहेत. ओके, जर ए रेस टू एम ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये बी रेस टू एम असेल तर चुकून सुद्धा आपल्याला अप्लाय करता येणार नाही. काय करता येणार नाही तर ए प्लस और मायनस बी ब्रॅकेट रेस टू एम रेफर करता येत नाही.
लक्षात असू दे. ओके, त्यामुळे ट्रिपल टिक मार्क मी डबल स्टार रेफर केलेला आहे. इज नॉट इक्वल टू वरती मी इज इक्वल टू रेफर केलेलं लक्षात घ्या. इथे मी काय रेफर केलेलं आहे, इज नॉट इक्वल टू रेफर केलेला आहे. ओके, तर एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं जो अल्जेब्रा अप्लाय केला जाईल हा फक्त आणि फक्त कशामध्ये अप्लाय केला जाईल, मल्टिपल डिव्हिजन फॉर्ममध्ये, ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये रिझल्ट अप्लाय करता येत नाहीत. समजलं व्यवस्थित. ओके, नेक्स्ट रिझल्ट आहे बघा, चौथा रिझल्ट. जसं मी मल्टिपल रेफर केलं, दुसरा रिझल्ट हा चौथ्याला काय असणार आहे, कोलॅबरेशनमध्ये होणार आहे. ओके, मला सांगा मल्टिपल असेल मी मल्टिपल यूज केलेलं आहे, आता डिव्हिजन असेल मला डिव्हिजन यूज करावं लागेल. इथे काय दिसतं आपल्याला, बेस इक्वल आहे. चौथ्यामध्ये काय घ्यायचं आपल्याला, बेस इक्वल घ्यायचा नाही आहे, वेगवेगळा घ्यायचा आहे. सेम पार्ट काय आपल्याला इथं, ए रेस टू एम डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर बी रेस टू एम. ओके, दोघांमध्ये फरक लक्षात घ्या. इथं बेस इक्वल आहे, इंडेक्स कसा आहे, डिफरंट. आता चौथ्यामध्ये काय दिसतं आपल्याला, बेस आर डिफरंट, बेस आर डिफरंट बट इंडेक्स कसा आहे, दोघांचं इंडेक्स इथं सेम आहे. पहा, तर त्या कन्सेप्टला काय म्हणतो आपण, इक्वली काट. ओके, त्यामुळे कंडिशन काय आपल्याला होईल, कॉमन पार्ट काय येणार इथं, ए डिवाइडेड बाय बी ब्रॅकेट रेस टू काय अप्लाय होईल, ब्रॅकेट रेस टू एम अप्लाय होईल, ब्रॅकेट रेस टू एम अप्लाय होईल. समजलं व्यवस्थित. सेम पार्ट मी उलटा लिहायचं आपल्याला, सिन्स काय नाही व्हॅल्यू इथं, ए अपॉन बी ब्रॅकेट रेस टू एम एक्झॅक्टली इक्वल टू काय करणार, प्रत्येक टर्मला काय करणार, हा जो एम असेल तो मला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. काय नाही व्हॅल्यू इथं मग ए रेस टू एम डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर बी रेस टू एम मध्ये रेफर केला असेल. पहा, ओके, सेम पार्ट, रिमेंबर दॅट. ओके, ॲडिशन सबट्रॅक्शन इट इज नॉट पॉसिबल फॉर काय सर इथं, रूल्स ऑफ द इंडायसेस सेपरेटली अप्लाय करता येत नाही. आपण 4 रिझल्ट स्टडी केलेले आहेत. ओके, त्याच्यामध्ये मी 2-2चे ग्रुप्स अप्लाय करून सांगितले. पहा, सेम या पार्टमध्ये काय करू शकतो मी, ते रिझल्ट रिडिंग राईटअपमध्येच तुम्ही रिझल्ट तुम्ही पाठ करू शकता किंवा त्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट हे तुम्हाला कंपल्सरी पाठ करावे लागतील. समजलं व्यवस्थित. 4 रिझल्ट आपण इथं फॉलो केलेले आहेत. ए रेस टू एम मल्टिप्लाय ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम प्लस एन, सिन्स a raised to m plus n is equal to a raised to m multiplied by a raised to n. सेकंड रिझल्ट मी इथं स्टडी केलेला आहे, a raised to n डिवाइडेड बाय a raised to n is equal to a raised to m minus of n. जर बेस आर इक्वल, इंडायसेस आर डिफरंट, अल्जेब्रा जर डिव्हिजनमध्ये असेल तर रूल्स ऑफ द इंडायसेस रेस टू पॉवरमध्ये काय आपल्याला इथं सबट्रॅक्शनमध्ये रेफर केला जाईल, m मायनस ऑफ n मध्ये अप्लाय केलं जाईल. समजलं व्यवस्थित. तसंच तिसरा आणि चौथा रिझल्ट, त्याच्यामध्ये बेस आर डिफरंट, इंडायसेस आर सेम, बेस आर डिफरंट, इंडायसेस आर सेम. ओके, रिमेंबर दॅट. काय अप्लाय करायचं इथं, ॲडिशन ऑफ सबट्रॅक्शन इट इज नॉट पॉसिबल फॉर रूल्स ऑफ द इंडायसेस. रूल्स ऑफ द इंडायसेसमध्ये ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनचे रिझल्ट ॲप्लिकेबल नाही आहेत. पहा, समजलं व्यवस्थित. ओके, आजपर्यंत मी हे 4 रिझल्ट इथं फॉलो केलेले आहेत. उद्याच्या लेक्चरला परत मी पुढचे 4 रिझल्ट्स आणि त्याच्यानंतरचे 2 म्हणजे एकूण 6 रिझल्ट्स उद्याच्या लेक्चरला किंवा नेक्स्ट लेक्चरला आपल्याला स्टडी करायचे. ओके, आत्तापर्यंत झालेला जो काय पाडा एक लक्षात घ्या, सुरुवातीचे काही लेक्चर्स हे मी कायम दरवर्षी इंट्रोडक्शन लेक्चर्समध्ये अप्लाय करतोय, कारण की मॅथमॅटिक्स सगळ्यात महत्त्वाचा पाया हा काय असणार, स्टँडर्ड फॉर्म्युलीज. जसं लहान मुलं किंवा पाण्यात जन्मल्या आपण पाळायला शिकत नाही आहे. पहिला काय करतो आपण, रांगायला शिकतो, रांगल्यानंतर आपण काय करतो, उभारायला शिकतो, त्यानंतर पूल टाकायला शिकतो. पहा, सेम पार्ट हा मॅथमॅटिक्समध्ये आहे. ओके, त्यामुळे लगेच आपल्याला पळायला लगेच सिलेबस घेतलं, चला हा सिलेबस आहे, ह्याच्यामध्ये अँगल अँड मेजरमेंट हा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये कोणाचे प्रकार आहे, हे सगळा पार्ट बरोबर आहे. पण ह्याच्यासाठी लागणारा जो काही पार्ट अप्लाय होईल तो म्हणजे स्टँडर्ड बेसिक फॉर्म्युलीज. हा पार्ट ऑलरेडी आपण 9, 7, 8, 9 स्टँडर्डला शिकलेला आहात. ओके, तसंच थोडंसं रिवाईज आणि ते फॉर्म्युलेज कसे पाठ करायचे, कंपॅरिझन कसं करायचं आणि ते पाठ करत असताना कुठल्या गोष्टीची खबरदारी घ्यायची आहे, हा सगळा पाठ मी नेक्स्ट लेक्चरला किंवा ह्या लेक्चरला सुद्धा मी प्रत्येक वेळी ज्याचं जिथं लागणार आहे तिथे मी तो पाठ एक्सप्लेन करणार आहे, सांगणार आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला अजून काय डाऊट्स असतील रिझल्ट्समध्ये तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, इथं ग्रुपवर मेसेज टाकू शकता किंवा प्रायव्हेटली काय करू शकता, तुम्ही इथं व्हॉट्सअप मेसेज करून किंवा फोन करून तुम्ही विचारू शकता. ओके, धन्यवाद.